कर्तव्य म्हणून मला माझी जबाबदारी पार पाडायची आणि ती जबाबदारी पार पाडत असताना आता अरुण भाऊनं बोलल्याप्रमाणे आतापर्यंत मंत्रिपद काँग्रेसचं हे गडचिरोली विधानसभेला जात होतं, पण ते आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या विधानसभेला कसं येईल त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेल। हे करताना ही विधानसभा लढवत असताना मी या विधानसभेची उमेदवार आहे, या पद्धतीचा प्रचार मी करेल आणि माझ्या मतदारसंघात येणाऱ्या या 6 विधानसभेत भाजपचा सुपडा नाही साफ केला तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही। क्षेत्राची आमदार म्हणून सगळ्यांच्या तिकिटा मलाच वाटायचे आहे आणि तिकिटा वाटत असताना तिकिटा तर देईलच, पण मंत्रिपद नक्की सुभाष भाऊला भेटलं पाहिजे याच्यासाठी देखील मी प्रयत्न करेल। कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस मला माहित आहे की अनेक आमच्या पार्टीतल्या लोकांनी विरोध केला। अरुण भाऊने या ठिकाणी सांगितलं की ज्या पद्धतीने सुभाष भाऊला सुद्धा सुपारी देण्याचा प्रयत्न आमच्याच पक्षातील लोकांनी केला की काही करा पण प्रतिभा धानोरकरला तिकीट भेटली नाही पाहिजे, तुम्ही तिकीट घ्या म्हणजे जेणेकरून सुधीर मुनगंटीवार हा घरी बसल्या निवडून आला पाहिजे। पण ज्या पद्धतीने सुभाष भाऊ सुरुवातीपासून माझ्या सोबत होते आणि त्यांनी शब्द दिला की जिचा नैसर्गिक हक्क आहे मी कायम तिच्या सोबत राहील आणि त्यांनी त्यांचा तो शब्द शेवटपर्यंत पाळला। अनेक लोकांनी त्यांना पैशांनी देखील मॅनेज करायचा प्रयत्न केले, पण ते कोणाच्या अशा खोट्या आश्वासनाला विकले गेले नाही आणि त्या पद्धतीचा विश्वास त्यांनी माझ्यावरती दाखवला। तो विश्वास कायम मी त्यांच्यासोबत राहील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।